देशासह राज्याच्या अनेक भागात अल्पसंख्याक अधिकार दिवस 18 डिसेंबर 1992 पासून उत्साहात साजरा करण्यात येतो। मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक दिन तसेच त्याच्या योजनांची माहिती मुस्लिम समाजाला मिळावी यासाठी शहीद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे। वास्तविक पाहता लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद व इतर ठिकाणी अल्पसंख्याक अधिकार दिवस साजरा होत आहे, परंतु आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अल्पसंख्याक अधिकार दिवस प्रशासनाकडून साजरा केला जात नाही। ही फार मोठी शोकांतिका असल्याचे जमीर तांबोळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे। मुस्लिम समाजासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने अल्पसंख्याक विभागामार्फत अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या जात आहेत। याबाबत मुस्लिम समाज बांधवांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे। सोलापूर येथील लोकप्रतिनिधी तसेच मुस्लिम समाज बांधवांतील काही मोजक्या स्थानिक नगरसेवक व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून सदरचा कार्यक्रम साजरा करण्यात यावा। त्यामुळे सदरचा अल्पसंख्याक अधिकार दिवस हा सोलापूर जिल्ह्यात साजरा करण्यास सुरुवात होईल असे देखील जमीर तांबोळे यांनी निवेदनात म्हटले आहे। शहीद टिपू सुलतान युवक संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळे 18 डिसेंबर रोजी मान्य जिल्हाधिकारी यांना अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यासाठी निवेदन दिले होते। त्या निवेदनामधील विषय असा होता की सोलापूर जिल्ह्यातील गेल्या वर्षांना अल्पसंख्याक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होत आहे, परंतु तालुका व ग्रामीण भागामध्ये अल्पसंख्याक दिवस साजरी करत नाही। त्यामुळे अल्पसंख्याक दिवस हा सोलापूर ज्या ठिकाणी होत आहे तसेच तालुका व ग्रामीण भागामध्ये तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय व नगरपालिकामध्ये त्या ठिकाणी अल्पसंख्याक दिवस साजरे करावे असे मान्य जिल्हाधिकारी सांगितले आहे। तरी अल्पसंख्याक दिवस तालुका स्तरावर नगरपालिका, प्रांत कार्यालयामधील जरा होत असेल तर अल्पसंख्याकमधील बौद्ध, ख्रिश्चन, जैन व मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी त्यांना योजनेची माहिती मिळेल। त्यामुळे यासाठी ना शहीद टिपू सुलतान युवक संघटनाकडून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी यांनी शासनाला कळवून त्या ठिकाणी एक परिपत्रक काढत असेल असं सांगितल्यामुळं शहीद टिपू सुलतान युवक संघटनाकडून त्यांचा आभार व्यक्त करत आहे।